त्याचा साल काढतो. सांग बरं इथे व्हिडिओमध्ये आमच्या घर आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. तर मी आज आलेली आहे सकाळीच पार्कमध्ये. शौर्याला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर पार्कमध्ये आलेली आहे. आत्ता माझं व्हिडिओ एडिटिंग झालं आहे कालच्या ब्लॉगचा. तो थोडासा मोठा झाला आहे, पण शौर्य आणि मी काय ॲक्टिव्हिटीज करतो, काय काय करतो दिवसभरामध्ये, ते सर्व मी त्याच्यामध्ये दाखवलं आहे. सो प्लीज ज्यांच्या घरी लहान बाळ आहे त्यांनी तो ब्लॉग बघा आणि तुम्हाला खरंच खूप मदत होईल. आत्ताच्या डेली ब्लॉगमध्ये ना मी अशाच व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आत्ता मी पार्कमध्ये आली आहे कारण मला खूप शांत आवडतं आणि खूप शांत वाटतं या पार्कमध्ये. म्हणजे आमच्या घरापासून थोडं दूर आहे, पण इथे आल्यानंतर जरा मेडिटेटिव्ह फीलिंग येते मला. आणि आपल्याला अशा शांत वातावरणाची गरज आहे. निसर्गामध्ये थोडंफार आपण जेव्हा येतो त्यावेळेला आपला स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होते. दुसरी गोष्ट, मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. जसं की मी नेहमी अपॉइंटमेंट्स घेत असते आणि त्यामुळे कदाचित आत्ता बॅकग्राऊंडला गाड्यांचा आवाज जास्त येत असेल, तर मी माईक नाही लावलेला, पण तुम्हाला आवाज कमी येत असेल. सो मला हे सांगायचं आहे की काही अपॉइंटमेंट्स जेव्हा मी घेते, म्हणजे मोस्टली माझ्या दिवसभरामध्ये खूप अपॉइंटमेंट्स होऊन जातात आणि त्या अपॉइंटमेंट्स घेताना बऱ्याच लोकांचे सेम प्रॉब्लेम्स आहेत. खूप ताई हा प्रॉब्लेम मला शेअर करतात आणि आजकाल सगळ्यांना तो प्रॉब्लेम येतच आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये मेंटल हेल्थ खूप जास्त महत्त्वाची आहे. कारण फायनान्शियली सगळेजण ग्रो झालेले आहेत, पण मेंटल हेल्थ जी आहे ती मेंटेन करणं खूप अवघड जातं आहे सध्याच्या काळामध्ये. आणि त्याच्यासाठी क्रिस्टल, रुद्राक्ष, जेमस्टोन जे काही मी सजेस्ट करते ते सगळं खूप महत्त्वाचं काम करतं. पण आता सगळ्यांनाच हे घेणं शक्य नाही आणि एक मिनटं, सगळ्यांनाच हे सगळं घेणं शक्य नसतं. म्हणून काही टिप्स मी थोडक्यात शेअर करणार आहे की काय असतं, म्हणजे नेमकं हे का होतं आहे आणि आपण याचं सोल्युशन कसं काढू शकतो. आता काही लोकांना असे पण असतात ज्यांना क्रिस्टल, रुद्राक्ष घातल्यानंतर पण फरक जाणवत नाही, पण त्याच्यासाठी मेंटल हेल्थ पण खूप महत्त्वाची असते आणि आपण किती पॉझिटिव्ह आहोत ते सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण क्रिस्टल सगळं काही आपलं ऐकत असतं. आता मला हे सांगायचं आहे की बरेच लोकांचे हे प्रॉब्लेम्स आहेत मोस्टली. तुम्हाला पण ते कदाचित जाणवत असतील तर तुम्ही प्रॉब्लेम कमेंटमध्ये लिहू शकता. मी त्याच्यावरती अजून जास्त सोल्युशन व्हिडिओ थ्रू देण्याचा प्रयत्न करेन. तर बऱ्याच ताईंचं प्रॉब्लेम हा येत आहे. ताई काही इव्हन जे काही दादा पण आहेत अपॉइंटमेंट घेतात, तर त्यांचा प्रॉब्लेम हा येत आहे की मॅरेज लाईफमध्ये खूप इश्यूज येत आहेत किंवा घरामध्येच एकमेकांसोबत न पटणं किंवा घरामध्येच खूप ताणतणाव रिलेशनशिपमध्ये जाणवतो आहे सध्या 5-6 महिन्यांपासून, म्हणण्यापेक्षा 1 वर्षापासून जास्त जाणवतात आणि हे सगळ्यांच्याच घरी होतं आहे. आता झालं असं आहे की आपण सगळेजण एक ट्रान्झॅक्शन पिरियडमध्ये आहे आणि आपण 2025 हा जो आहे मंगळ वर्ष आहे आणि या मंगळ ग्रहामुळे सगळेजण थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणजे मंगळसारखेच होतात, तापतात, पटकन राग येणे, पटकन गोष्टी हव्या असणे किंवा खूप जास्ती सतत एन्झायटी, ओव्हर थिंकिंग फील करणे. आणि ज्या लोकांचा मंगळ हा राशी स्वामी आहे त्यांना तर हे जाणवतच आहे, पण ज्या लोकांचं नाही त्यांना पण हे जाणवतं आहे. दुसरी गोष्ट मला हे सांगायचं की प्रत्येक रिलेशनशिप हे कार्मिक असतं आणि काही डीप लेवलला कार्मिक असतं. जसं की काही रिलेशन सोलमेट असतात आणि काही कार्मिकच असतात. आता कार्मिक जे असतात ना ते रिलेशनशिप मोस्टली तुम्हाला धडे शिकवायला येतात आणि त्या कार्मिक रिलेशनमुळे आपल्याला बऱ्याचदा खूप साऱ्या गोष्टींचा त्रासही होत असतो डेली रुटीनमध्ये आणि नकोशी होऊन जातं. म्हणजे त्या व्यक्तीला सोडून जावं असं वाटतं, चेहरा न बघू असं वाटतं
किंवा खूप काही करूनही ती व्यक्ती नेहमी तक्रार करणे, तर आपल्याला मानसिक त्रास देणे, शारीरिक त्रास देणे, अशा सगळ्या गोष्टी त्या रिलेशनमध्ये घडायला लागतात. जसं की उदाहरण सांगते की समजा एखादं रिलेशन नवरा बायकोचं कार्मिक असेल आणि ती सगळं काही करत असेल, सगळे काही प्रयत्न करत असेल आणि तरीसुद्धा त्याचं तिच्याप्रती कार्मिक रिलेशन असल्यामुळे तो नेहमी तिच्या चुकाच काढण्यामध्ये म्हणजे बिझी असणार. जसं की तिने जर समजा ऑफिसचं काम केलं तर मग तू घरकाम व्यवस्थित करत नाही, घरकाम करत असेल तर मग तुला ऑफिसचं काम करता येत नाही, तू फायनान्शियली इंडिपेंडेंट नाही, त्यावरून टॉर्चर करणं, त्यावरून टोमणे मारणं, किंवा मग घरामध्ये पसारा आहे किंवा मुलं नीट सांभाळता येत नाही त्यावरून बोलणं. सो अशा सगळ्या गोष्टी त्या रिलेशनशिपमध्ये सतत तक्रार म्हणजे ना समोरच्या व्यक्तीला परफेक्ट बघण्याचा दृष्टिकोन ते लोक ठेवतात आणि त्याच्यामुळे नात्यांमध्ये तणाव जास्त निर्माण होतो. सो अशी जी रिलेशन्स आहेत ही कार्मिक असतात मोस्टली, आणि त्या रिलेशनमध्ये आपल्याला कशाप्रकारे म्हणजे त्यातून बाहेर पडता येईल किंवा त्यातला तणाव कमी करता येईल. तर हे बघा, सगळ्यात पहिले तर ते कार्मिक आहे हे एक्सेप्ट केलं पाहिजे. आपण ना प्रत्येक नात्यामध्ये ना ते नातं सोलमेट आहे, सोलमेट कनेक्शन असलं पाहिजे असं समजतो. म्हणजे आपण असं गृहीत धरतो की प्रत्येक नातं म्हणजे समोरच्या व्यक्तीने आपल्याला समजून घेतलं पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे, आदर दिला पाहिजे. पण प्रत्येक नात्यामध्ये हे नाही होत आणि हे इव्हेंच्युअली सिच्युएशननुसार आपल्याला कळायला लागतं की साधारण 30 ते 35 वर्षाच्या आपल्या एजच्या ड्युरेशनमध्ये आपल्याला कळतं की कोणती नाती खरंच आपली आहेत आणि कोणती नाही आहे. काही लोकांना आधीच कळतं, काही लोकांना तो टाईम पिरियड घ्यावा लागतो. आणि प्रत्येक नातं सोलमेट नसतं, कारण सोलमेट कनेक्शन काय असतं माहिती का, की जे तुम्हाला काहीही तुम्ही न सांगता, काही व्यक्त न होता ते तुमच्याप्रती काळजी करतात, प्रेम करतात, तुमच्यासाठी सतत करत राहतात आणि केलेलं ते दाखवत नाही किंवा हक्काने असं बोलत नाहीत की अरे मी तुझ्यासाठी हे केलं ते केलं. ते शांतपणे तुमच्यासाठी करत असतात. ते तुमची लाईफ इझी बनवण्याचा प्रयत्न करत असतात. की समजा फॉर एक्झाम्पल की एखादी बायको जर ती जात असेल, रिक्षेने जात असेल, तर सोलमेट कनेक्शन असेल तिचं तिच्या नवऱ्यासोबत, तर तिचा नवरा तिला बोलेल की अगं रिक्षेने कशाला जाते, तू कॅब वगैरे केली असते, जर त्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड व्यवस्थित स्टेबल असेल तर. पण जर तो नवरा असं म्हणत असेल की नाही रिक्षेला एवढे पैसे काय गरज होती, बसने जायला हवं होतं, सो तिची लाईफ थोडी डिफिकल्ट करण्याचा प्रयत्न तो जर करत असेल प्रत्येक गोष्टीमध्ये डेली रुटीनच्या, तर मग ते कार्मिकमध्ये जातं, ते सोलमेट कनेक्शन नाही आहे. सो अशा प्रकारे हे फक्त एक छोटंसं एक्झाम्पल दिलं मी की कार्मिक आणि सोलमेट कनेक्शन आपण कसं ओळखू शकतो. पण असं सगळं असतं की सोलमेट कनेक्शन सगळे नसतात आणि तिथून जास्ती प्रॉब्लेम स्टार्ट होतात, कारण आपण प्रत्येक नात्यामध्ये सोलमेट कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करतो, पण सगळेजण तसे नसतात. प्रत्येकजण आपल्या सोल जर्नीवरती आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो, मानसिक त्रास. आणि क्रिस्टल असो, रुद्राक्ष असो, बाकी कुठल्याही मोडॅलिटीज असो, जगातल्या कुठल्याही मोडॅलिटीज असू दे, त्या या कार्मिक रिलेशनला पूर्णपणे 100% हील नाही करू शकत. फक्त आणि फक्त या कार्मिक रिलेशनमधून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला एकच उपाय आहे, सहन करणं. आता तुम्ही म्हणाल सहन करायला सांगते, अन्याय सहन करायचा, तर नाही. तुम्हाला जर त्या नात्यातून पूर्णपणे मुक्त होता येत नसेल, म्हणजे बाहेर पडता येत नसेल आणि त्या व्यक्तीसोबतच राहावं लागत असेल, तर तुम्ही एक प्रयत्न करू शकता, जसं की कमीत कमी संवाद ठेवणे, जास्त सहवास न ठेवणे किंवा थोडं डिस्टन्स मेंटेन करणे, तुमच्या भावना व्यक्त न करणे त्या व्यक्तीला. कारण बऱ्याचदा आपण आपल्या भावनांच्या ओघामध्ये सगळं काही सांगून बसतो आणि ते चुकीच्या पद्धतीने वापरलं जातं. सो मोस्टली त्या व्यक्तीशी जितका संवाद तुम्हाला कमी ठेवता येईल तितका कमी संवाद ठेवा. कामापुरतं काम असं म्हटलं तरी पण चालेल. आणि याच्यातून काय होईल माहिती का, की तुमची जी कर्मा सायकल आहे ती पण कंप्लीट होईल. कारण जे काही डेप्थ आहेत आपल्याला इथे येऊन पेड करायचे ते करावेच लागणार आहे. आपण जे काही मागच्या जन्मी कर्म करून आलेलो आहोत चांगले वाईट, ते आपल्याला या जन्मी पूर्ण करायचेच आहेत. जे पूर्ण करत नाही तोपर्यंत आपली त्या नात्यातून मुक्तता नसते.
आता बघा ना, बऱ्याचदा असं होतं की एखाद्या नात्यातून आपण डिवोर्स घेतला, आपल्याला वाटतं की या व्यक्तीचं तोंड नाही बघितलं म्हणजे झालं, तिचा त्रास कमी झाला. तर असं नाही, डिवोर्स घेतला तरी पण काही लोकांचे परत डिवोर्स होतात, परत तशीच नाते त्यांच्या वाटेला येतात, मग अजून वर्स्ट येतात, कारण ती कर्मा सायकल कंप्लीट झालेली नसते. सो कर्मा सायकल जर कंप्लीट करायची असेल तर सहन करणं, म्हणजे तिथेच राहून तुम्ही जास्तीत जास्त किती योग्य पद्धतीने ती सिच्युएशन हाताळू शकता ना, हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि तुम्ही जितके शांत राहाल तितकं समोरच्या व्यक्तीलाही कळतं की ही रिस्पॉन्ड नाही करत आहे, रिॲक्ट नाही करत आहे माझ्या चुकीच्या हालचालींवरती, मी कितीही त्रास दिला तरी ही रिॲक्ट नाही करत आहे. तर ती पण हळूहळू तिच्या कर्मा सायकलला कंप्लीट करायला लागते आणि चांगल्या पद्धतीने ती आपल्याशी ट्रीट करते. पण इथे हा हेतू नाही आहे की समोरच्याला बदलायचं आहे, त्याने बदलावं म्हणून शांत राहायचं, सहन करायचं. तर आपल्या मनशांतीसाठी, आपल्या स्वतःच्या सोलचा जो पर्पज आहे तो व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी, कारण या जन्मामध्ये पण जे आपण सोल कर्माच करत आहोत ते पण नेक्स्ट जन्मामध्ये आपल्याला ते डेप क्लिअर करायचं आहे. तर त्यापेक्षा या जन्मामध्ये जितकं आपल्याला शांत राहता येईल ना तितकं राहायचं. सो मोस्टली कार्मिक कनेक्शन सगळ्यांचेच असतात. बॉससोबत असेल किंवा नवरा बायकोमध्ये असेल किंवा मग सासू सासरे, बॉससोबत असेल किंवा सासू सासरे किंवा नवऱ्यासोबत असेल किंवा नणंद भाऊजाई, कोणासोबत पण कार्मिक कनेक्शन असतं. मोस्टली सगळ्यांचंच असतं एखाद्या व्यक्तीसोबत. आणि आपण बोलतो की अरे माझं सगळ्यांशी चांगलं आहे आणि हिच्यासोबतच माझं पटत नाही किंवा हिचाच का त्रास आहे वगैरे असं आपण बोलतो. सो अशी कार्मिक कनेक्शन्स असतात. त्याच्यातून हील होण्यासाठी हा छोटासा मी मार्ग सांगितला आहे. बाकी क्रिस्टल वगैरे या मोडॅलिटीज आपल्याला 50-60% हिलिंग देतात, पण पूर्णपणे देतात असं मी म्हणणार नाही. उगाचच विकण्यासाठी मी काही खोटं कशाला सांगू. पण हा एक उपाय आहे की त्या नात्याची माफी मागा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा शांत राहण्याचा. जितकं तुम्हाला तुमच्या गोष्टींमध्ये टाईम देता येईल, तुम्हाला स्वतःच्या कामामध्ये जास्ती फोकस करता येईल ना, तितकं फोकस करण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, तुम्हाला पण बरं वाटेल, कारण तुम्ही जितकं त्या व्यक्तीकडून अपेक्षा करणार की ती चांगली वागेल किंवा ती बदलेल कधीतरी, तिच्यासाठी करत राहणार, आणि जितकं तुम्ही अपेक्षा ठेवणार ना तितकं वर्स्ट ते रिलेशनशिप होत जातं. सो असं सगळं आहे जे मला शेअर करायचं होतं. आता मी पार्कमधून घरी जाते आहे, पाऊस पडायला लागला आहे आणि शौर्य पण शाळेतून येण्या अगोदर मला जेवण वगैरे सगळं बनवून ठेवायचं आहे. आज जरा केसांना कलर पण करायचा आहे, खूपच वाईट दिसत आहे. सो चला, हे शेअर करायचं होतं, शेअर केलं. व्लॉग कंटिन्यू राहील, दिवसभर ज्या काही ॲक्टिव्हिटीज मी त्याच्यासोबत करेल त्या तुम्हाला शेअर. चला, मी निघते आता. आणि खूप अनकम्फर्टेबल पण वाटतं असं बाहेर शूट करताना, कारण लोक तोंडाकडे बघतात, हे काय असं करते कॅमेऱ्यात वगैरे बघून. पण दिस इज अ लाईफ ऑफ अ ब्लॉगर. आणि ब्लॉगिंग करण्यासाठी थोडंफार कॉन्फिडन्स असा दाखवायला लागतो, लोक काय म्हणतील त्याचा विचार करण्यापेक्षा. चला तर मग, खरंच खूप लोक बघत आहेत. मी आता घरी जाऊन ब्लॉग कंटिन्यू करते आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करते, काय काय ॲक्टिव्हिटीज आज शौर्यासोबत केलेल्या आहेत. चला तर मग आता 12 वाजत आलेत आणि मी निघाली आहे शौर्याला स्कूलमधून आणायला. दळण केलेलं आहे ज्वारीचं, 3 किलो दळण केलेलं आहे मी. ज्वारीची भाकरी खायची. आजचा स्वयंपाकाचा बेत असा आहे की आज मी हे बनवणार आहे, काय बोलतात, पीठ मळून ठेवलं इथे मी. पराठा बनवणार आहे मेथीचा. त्याने शौर्यासाठी कारले बनवलेत, क्रिस्पी असे, त्याला आवडतात. इथे खिचडी भात केलेला आहे. सो चला, पटकन जाते शौर्याला आणायला. दळण पण टाकते आणि त्याला पण घेऊन. इथे ना मी एकदम कडक चहा घेत आहे, अद्रक आणि मसाला चहा पावडर टाकून बनवलेला. कारण माझा घसा गेले 2 दिवस खूप खवखव करत आहे, खूप दुखत आहे आणि शौर्याच्या पप्पांचंही. तर हा चहा दुपारी उठल्यानंतर घेतल्यावरती खरंच खूप बरं वाटलं. घसा थोडासा हील झाल्यासारखं वाटलं. पण घसा हील झाला तरी पण आम्ही काही इथे थांबलो नाही, आम्ही भजी खाल्ल्या. पण खरंच चहा पिऊन जो गळ्याला आराम मिळाला आहे, काय सांगू, 1 नंबर. अरे साल हाताने काढतोस ना तू?
पूर्ण काढल्यावरती खा. मी तुला मग मीठ देणार थोडंसं, ते लावून खा. शौर्य काय करतो? कशाचं साल काढतो सांग बरं इथे व्हिडिओमध्ये. शौर्य कशाचं साल काढत आहे? अंडा. हॅलो, तर आज आम्ही ॲक्टिव्हिटी करत आहोत अंड्याचं साल काढणं. हो, छान छान. तर तसं पण शौर्य आता स्नॅकमध्ये संध्याकाळी अंडा खाणार आहे, तर ते अंड त्याला सोलण्यासाठी दिलेलं आहे मी आणि तेच तो खाणार आहे. तर त्याची ॲक्टिव्हिटी पण होईल आणि त्याचं जेवण पण म्हणजे स्नॅक पण खाऊन होईल त्याच्यामध्ये. सो खूप सिम्पल ॲक्टिव्हिटी आहे. मी काल पण म्हणाले की त्यांना त्यांच्या गोष्टी करायला आवडतं. सो अशा काही. काय झालं? खायचं आहे तुला? तो खातोय. सो खाण्याच्या व्हिडिओज मी जास्ती दाखवत नाही, पण जस्ट एक ॲक्टिव्हिटी. हो, सो जस्ट तो ॲक्टिव्हिटी करत आहे आणि सोबत खात आहे, तर म्हणून मी हे दाखवलं. तर अशी ॲक्टिव्हिटी तुम्ही पण करायला देऊ शकता. इथे तू काय ठेवलं आहेस या प्लेटमध्ये? साल. अजून 2 अंडे बाकी आहेत का? काय आहे? गरम आहे. ओके. तर अंड थोडं नरम गरम आहे, म्हणजे कोमट गरम आहे, त्याला सोसेल इतकंच आहे आणि तो छानपैकी खातो पण हे तुम्ही पाहिलं. सो तुम्ही पण तुमच्या बाळांसोबत ही अशी ॲक्टिव्हिटी करू शकता. म्हणजे खाता खाता फन ॲक्टिव्हिटी पण होऊन जाईल, त्यांची मोटर स्किल डेव्हलप होतात. त्यांना असं वाटतं की आमची कामं आम्ही स्वतः केलेली आहेत. हो हो. आणि त्याच्यानंतर आम्ही मग दुसरी ॲक्टिव्हिटी करू, ती तुम्हाला दाखवतोच. साल नाही खायचं, ओके? असं नको थुकूस, त्या प्लेटमध्ये ठेव. हो हो. कर. तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5, म्हणजे 4:15 होत आले आहेत. शौर्य आज उशिरा उठला, 4:30ला उठला. आज पाऊस पण पडतोय, त्यामुळे गार्डनमध्ये जाण्याचा आमचा प्लॅन पूर्ण फस्त झाला आहे. तरी पण आम्ही बघू मोठ्या गार्डनमध्ये. तर घरातल्या घरात काही ॲक्टिव्हिटी करू आणि शौर्याच्या पप्पांचं ऑफिस झालं, ते खाली बिल्डिंगमध्ये घेऊन जातील त्याला. सो गार्डनमध्ये तरी नाही जात आहोत सध्या, पाऊसने सगळं. हां, आपली बिल्डिंग. ओके. सो सध्या तरी अंड सोलणं अजून चालू आहे. एक 15-20 मिनटं ते चालत राहील, मग त्याच्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी करू. सोललं का तुम्ही? नाही ना, त्याच्यामध्ये ठेवतोस. शौर्य मला सांगत आहे की माझा फोटो पण काढ. आता खूप लोक ना अशा कमेंट्स पास करतात की तुम्ही मुलांना म्हणजे कॅमेरा दाखवून व्हिडिओ शूट करून ॲक्टिव्हिटी करून घेतात. असं मला तरी अशी कमेंट नाही आली, पण जनरल एक कमेंट मी ऐकली होती एका ग्रुपमध्ये. तर मला असं वाटतं की ठीक आहे, तुम्ही किती वेळ कॅमेरा आणि हे सगळं व्हिडिओ शूट करता, हे सगळं मुलांपासून लपवणार आहात. एक ना एक दिवस त्यांना कळणार आहे. कारण शौर्याला त्याच्या स्कूलमध्येच फोटो कसे काढतात हे मोबाईलमध्ये इंट्रोड्यूस झालेलं. म्हणजे आम्ही घरामध्ये त्याच्यासमोर मोस्टली मोबाईल वगैरे काढायचोच नाही, पण एक दिवशी तोच स्कूलमधून आल्यानंतर म्हणाला होता की छान कपडे घातल्यानंतर की मम्मा माझा फोटो काढ, आणि फोन आडवा नाही तर उभा पकड. सो हे सगळं तो बाहेरूनच शिकून आला आणि हे इव्हेंच्युअली मुलं कुठून ना कुठून शिकतातच. आपण जरी नाही सांगितलं तर आपण योग्य पद्धतीने त्यांना जर घरातूनच शिकवलं तर बाहेर चुकीच्या पद्धतीने ते शिकणार नाही. म्हणून आत्ता जरी आपल्या व्ह्यूअर्स सोबत सो आपण जे काही करतोय, मला हे म्हणायचं आहे की ॲक्टिव्हिटी जरी कॅमेरासमोर तो करत असला तरी ॲटलिस्ट तो करतोय ॲक्टिव्हिटी, हे जास्ती महत्त्वाचं आहे काहीच न करण्यापेक्षा.
उगाचच फालतू फोटोज व्हिडिओज वगैरे काढण्यापेक्षा बघण्यापेक्षा ॲटलिस्ट ॲक्टिव्हिटी करताना तो हे सगळं त्याला माहिती पडते की हां चालू आहे कॅमेरा, तर ठीक आहे. मला त्यातल्या त्यात वाटतं म्हणजे स्क्रीन टाईम किंवा मोबाईल आणि हे सगळ्या इक्विपमेंटचा यूज जर पॉझिटिव्ह वेने आणि लिमिटेड टाईमसाठी जर मुलं करत असतील आई वडिलांच्या देखरेखीखाली तर ठीक आहे. कुठे चालले तुम्ही? अच्छा, ऐक ना, साल व्यवस्थित काढ ना पूर्ण. साल बाकी आहे, तुला ते कचकच लागणार नाही, थोडं बाकी तुझ्या हातामध्ये. इकडे साल बाकी आहे. व्यवस्थित बसून करतोस का तू? तू उभा का राहिलास? खायला उभा राहिला. हां, मी तेच म्हणते, साल बाकी आहे त्याला. सो हे बघा, बऱ्यापैकी त्याने सोललेलं आहे. 3 अंडी होती त्यापैकी 2 तर फिनिश केलेली आहेत शौर्याने. आणि जरी मेस झालेलं असलं, इकडे तिकडे सांडलेलं असलं, हो हे बघ 4 फिनिश केली. 4 होती का ती? हो. सो जरी सांडलेलं असलं तरी पण सांडू द्या. हो हो, जरी सांडलेलं असलं तरी सांडू द्या. महत्त्वाचं हे आहे की त्यांनी ही ॲक्टिव्हिटी केली, त्याची डेव्हलपमेंट छान होती, मोटर स्किल डेव्हलप झाला. हे सांडलेलं उचलता येईल, पण हे जे आहे लर्निंग्स हे परत नाही येणार हा टाईम पिरियड. सो तुमच्या मुलांना ॲक्टिव्हिटी करू द्या आणि त्याची मज्जा. तर आता पाऊस पडलेला आहे आणि त्यानंतर अचानक ऊन आलेलं आहे आणि आमच्या घरामध्ये असं फर्स्ट टाईम उन्हाचं रिफ्लेक्शन आले. तर शौर्य ते खेळतोय. शौर्य बघ बरं कसा दिसतोस तू? छोटा मोठा कसा दिसतोय उन्हामध्ये? कशी दिसते तुझी सावली? डान्स करतोय का तू? हे बघा, आता ऊन पडलेलं आहे पाऊस पडून गेल्यानंतर. आता गंमत अशी आहे की पाऊस पडला की गार्डन पूर्ण ओलं होऊन जातं आणि मुलांचे खेळायचे वांदे होऊन जातात. सो का असं करतो पाऊस काय माहिती. काय बनवताय तुम्ही? फिश शेल बनवताय. शेल सँडचं काय बनवताय? काय करतोस? बनवा. याच्यामध्ये टाक ना, भर याच्यामध्ये. शौर्य खेळत आहे तोपर्यंत म्हटलं चला केळीचे भजी बनवूया. ॲक्च्युली हे भजी ना मी आमच्या जवळच्या एका हातगाडीवरती एक ताई विकतात तिथे खाल्ले होते गेल्या वर्षी. आणि त्यानंतर मी विचार केलेला की आपण पण ट्राय करूयात आणि आज तो मुहूर्त लागलेला आहे. काही जास्ती नाही, बेसन पीठ आणि आपलं तिखट मीठ आणि ओवा आणि तीळ टाकले मी आणि मस्त क्रिस्पी तळून घेतले. खूप छान लागतात. पण फक्त एअर फ्रायमध्ये जर ट्राय करून बघितलं तर मला वाटतं जरा तेल कमी लागेल. ते पण मी उद्या ट्राय करून बघेल, पण छान झालेले. तर शौर्याला खेळायला दिलेले सँड त्याने इतकी सांडवलेली आहे. आय थिंक हा पसारा आवरणं इतकं काही कठीण गोष्ट नाही, पण जितका तो खेळला आहे, एन्जॉय केला आहे, त्यापेक्षा जास्ती काही मोलाचं नाही. त्यामुळे आता हे झाडू मारून काय 5 मिनटात क्लीन होऊन जाईल. पण बाळं खेळणं जास्ती महत्त्वाची आहे. तर आता मी हे क्लीन करून घेते. असं असतं सगळं ॲक्टिव्हिटी. आता ही सँड जी आहे ही काय करणार मी, ही चाळून घेणार आणि ही त्याला परत खेळायला देणार. आता याच्यामध्ये माती वगैरे सगळं मिक्स झालं आहे ना, जे काही होतं चटाईवरती किंवा खाली लादीवरती, तर ही आता सँड चाळून घेणार आणि मग त्याला देणार, फेकणार नाही. ही जी चादर आहे ना, त्या दिवशी मी व्लॉगमध्ये दाखवलेलं की आकुर्डीला आम्ही चादर विकत घेतलेली आहे. मी तुम्हाला दाखवलं की नाही काय काय विकत घेतलं मला आठवत नाही, पण त्यातलीच ही एक चादर आहे. तुम्ही पाहिलं असेल की व्हाईट चादरच असतात माझ्याकडे मोस्टली आणि अशा बारीक फुलांच्या डिझाईन असतात. तर
ही चादर मला टाकून बघायची होती की बरोबर फिट होती आहे की नाही, आणि दुसरी गोष्ट तिचा कलर वगैरे जाणार असेल तर ते धुण्यामध्ये लगेचच कळून येईल. सो ते झाल्यानंतर घर स्वच्छ करून घेतलं आणि दिवाबत्ती केली. खूप छान प्रसन्न वाटत होतं. मला संध्याकाळचा दिवाबत्तीचा टाईम खरंच खूप आवडतो. तुम्ही माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये बघितलं असेल की मी नेहमी सांगते या गोष्टी, पण खरंच हे केल्यानंतर एक प्रसन्न आणि मनशांती वाटते. हाय, तर चला दिवाबत्ती संध्याकाळची झालेली आहे आणि आजचा व्लॉग आता एंड करायची वेळ आलेली आहे. सकाळी मेथी पराठा केलेला आणि मला वाटतं थोडासा भात पण आहे. तर आता थोडंफार काहीतरी बनवायचं असेल तर बनवेल, कारण मगाशीच आम्ही केळीचे भजी खाल्ले, तर त्याच्यामुळे इतकी काही अशी भूक नाही. आता बघू शौर्याचे पप्पा आल्यावरती ते जर काही म्हणाले तर बनवते, नाहीतर मग बऱ्यापैकी स्वयंपाक आहेच. तर मोस्टली आम्ही असं सकाळचं रात्री इतकं काही खात नाही. रात्री आमचं म्हणजे जे आहे ताजंच बनवतो, पण कधी कधी ॲडजस्ट करून घेतो जर असेल उरलेलं तर, कारण फेकणं वगैरे ते काही चांगली गोष्ट नाही. सो आता मी तुम्हाला घराचं थोडंसं ना व्ह्यू दाखवते. इतकं प्रसन्न वाटतं आहे बघा. आता ही छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम, त्याची मी लाईट लावली आहे, आणि इथे ज्या 2 लाईट्स आहेत देवाऱ्याच्या इथे आणि TV युनिट्सच्या इथे त्या लावल्या आहेत. छान अगरबत्ती लावलेली आहे, दिवा लावलेला आहे आणि मनोभावे देवाची पूजा केलेली आहे. आता मी TV वरती हनुमान चालीसा आणि मंत्राज लावणार आहे. दर शुक्रवारी ना आम्ही तुळजाभवानी मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोच. म्हणजे आता दिवाळीमध्ये तर नाही जाता आलं, पण शक्यतो जातोच. आज पाऊस पडला आणि त्यामुळे जरा गार वातावरण आहे, आणि ते आमच्या घरापासून जवळजवळ 7-8 किलोमीटर आहे दूर. म्हणजे प्रॉपर मला वाटतं चरोली फाटा आहे ना, तिथे आहे ते. तर म्हटलं जाऊ दे, आज नको, उद्या तसंही हनुमानच्या मंदिरात जायचं, नेक्स्ट वीकमध्ये जाऊया. सो इतकं छान प्रसन्न वाटतं आहे घरामध्ये. आता 5-10 मिनटं थोडंसं व्हिडिओ एडिटिंगला देणार आहे. घराचा एक शॉर्ट व्हिडिओ टाकते मी असंच टाईमपास म्हणून. आणि शौर्याच्या ॲक्टिव्हिटीज ज्या काही घेतल्या आज त्या तुम्हाला दाखवल्या. जास्ती काही घेतलं नाही. ॲक्च्युली त्याला गार्डनमध्ये मला नेता नाही आलं, तिकडे मी काल गेलेली तिथे पावसामुळे. सो त्याच्या पप्पांना म्हटलं की तुमचं ऑफिसचं काम झालं असेल तर बिल्डिंगच्या जे गार्डन आहे तिथेच त्याला खेळवा थोडा वेळ. सो ते 2 जणं गेलेले आहेत. सो अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे, आणि उद्याचा दिवस नवीन कामं, नवीन काय काय चॅलेंजेस असणार आहेत. आणि तुम्ही सगळेजण इतकं छान रिस्पॉन्ड करताय ना, खूप छान बरं वाटतं. आता मला काय करायचं, क्रिस्टलचे काही शूट करायचे आहेत आणि स्टोरीज बनवायच्या आहेत, कारण क्रिस्टलचा माझा जो हीलिंग बिझनेस आहे तो पण मला पॅरलली बघायला लागतो. आणि काही अपॉइंटमेंट्स आहेत, आणि काही लो शुगर ॲनालिसिसचे रीडिंग्स द्यायचे आहेत. काही लोकांचे बाकी आहेत आजचे, तर ते पण आता बनवून घेते. म्हणजे शौर्य ज्या वेळेला खाली जातो किंवा झोपतो ना, तोच एक वेळ माझ्याकडे असतो. पण कालचा आणि आजचा वेळ, दुपारी तो झोपलेला तर मला पण झोप लागली. काय माहिती, म्हणजे इतका थकवा, आणि असं वाटत होतं की खूप दिवस मी झोपली नाही आहे. मे बी दिवाळीची जी काही दगदग आहे ती आता निघत आहे. आता थोडं थोडं रुटीन सेट होतं आहे, रिलॅक्स होतो आहे, तर दगदग सगळी जी केलेली ती सगळी आता थकव्याच्या रूपात निघत आहे. मला ॲक्च्युली जायचं होतं गायनॉलॉजिस्टकडे, एक टॉनिक घेऊ म्हटलं थोडंसं एनर्जेटिक वाटण्यासाठी, कारण खूप थकवा येऊन जातो. आपले हार्मोनल चेंजेस होतात, पिरियड्सचा अपडाऊन होतं. सो त्याच्यामुळे म्हटलं की थोडं बघून येते. पण एक आहे टॉनिकचं नाव, माझ्या बहिणीने सांगितलं, तिला पण सेम प्रॉब्लेम जाणवला, तर तिने पण ते टॉनिक घेतलं. आता तुम्ही म्हणाल की क्रिस्टल वगैरे विकते, तर क्रिस्टलने नाही का हा स्ट्रेस वगैरे मॅनेज होत? तर होतो मेंटल लेवलला बऱ्यापैकी, तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी व्हिडिओजमध्ये दिसत असेल. पण शारीरिक लेवलला खाण्यापिण्यातूनच आपल्याला सगळं जातं, आणि कुठेतरी खाणंपिणं प्लस मायनस होतं. आणि खाण्यातून जितके आपल्याला विटॅमिन्स, मिनरल्स आणि न्यूट्रिशन जायला हवे तितके नाही जात. आजकाल इतकं भेसळयुक्त आणि काय आहे, आणि त्यात आपलं डाएट पण इतकं काही व्यवस्थित फॉलो आपण करत नाही. त्यामुळे म्हटलं जरा एक्स्ट्रा डॉक्टरच्या रिकमेंडेशननुसार एखादं टॉनिक घेऊया काही दिवस, कारण विटॅमिन्सची कमतरता तर नक्कीच असणार जर थकवा येतो आहे अशा प्रकारे. तर सो चला, जर वेळ मिळाला तर आज जाईन,
किंवा मग उद्या बघेल, उद्या सकाळी जाईल. शौर्याच्या पप्पांना पण सांगायचं आहे की जायचं आहे करून. सो चला, आजचा व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि सूतगंधावरती साड्यांचे कलेक्शन मी अपलोड करत आहे हळूहळू, ते पण चेक करायला विसरू नका. तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम्स असतील, अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर श्वेता धन मायस्टिक या इंस्टाग्राम पेजवरती विजिट करा. तिथे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता, वेगळे क्रिस्टलचे प्रकार बघू शकता. रुद्राक्ष जेमस्टोन आम्ही विकतो, त्याच्यावर छान ऑफर्स असतात. तुम्ही ते पण घ्यायचं असेल तर बघू शकता, किंवा लोशो ग्रीड ॲनालिसिस करून घेऊ शकता स्वतःचं. सो मार्केटिंग करते आहे या पेजवरती, पण जर खरंच तुम्हाला गरज असेल तर तुम्ही ते पेज विजिट करून बघा. आणि रांगोळीचे स्टेन्सिलविषयी सांगायचं झालं तर खूप लोक त्याचं विचारत आहेत की ते स्टेन्सिल कुठून आणले, कुठे मिळतील. तर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ते स्टेन्सिल आमच्याकडे मिळतील तुम्हाला, पण मिनिमम 5 तरी स्टेन्सिल घेणं गरजेचं आहे, कारण आम्हालाही शिप करताना, तुम्हालाही परचेस करताना जास्त शिपिंग चार्जेस लागू नये म्हणून, कारण ते प्रोडक्टची इतकी काही व्हॅल्यू नसते. सो तुम्हाला आमच्याकडे मिळेल. तुम्ही इंस्टाग्रामवर मेसेज करा, आम्ही काही फोटो शेअर करू आणि ते कोड तुम्ही आम्हाला पाठवा की हे हवे आहेत, आणि आम्ही तुमच्या ॲड्रेसवरती ते त्या प्रकारे डिस्पॅच करू. सो मेन बिझनेस आमचा स्टेन्सिल नसल्यामुळे मी त्याला इतकं काही फोकस नाही करत, पण ठीक आहे, त्यातल्या त्यात तुम्हाला आवडत आहेत रांगोळीचे स्टेन्सिल आणि तुम्ही विचारताय म्हणून मग हा एक ऑप्शन ठेवला. बाकी मेन तर आपला हिलिंग बिझनेसच आहे. सो चला, भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये काहीतरी नवीन गंमत घेऊन, आणि काहीतरी नवीन तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. सो भेटूयात, तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.